हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. नंदिनी, अगं तू इथे काय करतेस? अगं उगाच रंगात भंग करू नकोस. आमचा रसभंग टाळ. आज जा, आज जा. छबी, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. साहेब, तिला नाचायला सांगा ना. हो हो. थांबा, तिला आधी वाजवायला सांगा. वाजवल्याशिवाय ती नाचणार नाही. हो हो हो. बापूराव, सुरू करा. आई, देवाची पूजा चालली वाटतं. अहो, पूजा कधीच झाली माझी. जपमाळ करत बसले होते. देवाची भक्ती केली की सगळी दुःख दूर पळतात हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण आई, हा? माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे बोला ना. नाही म्हणजे या अबुरावला आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेव म्हणजे झालं. अहो, मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हीच सांगा की. अहो आई, मी सांगितलं असतं, पण तुमच्यासारख्या मातृतुल्य माणसांनी सांगितलं की देव पटकन ऐकतो. काय तुम्ही पण. बरं, सांगते. देवा, अबुराव आणि त्यांच्या कुटुंबाला सुखी ठेव रे बाबा. आणि तब्येत की नाही सगळ्यांची टणटणीत ठेव. बरं, सांगते. अबुराव आणि त्यांच्या कुटुंबाची तब्येत अगदी ठणठणीत असू दे रे देवा. आणि अबुरावचा काम धंदा एकदम व्यवस्थित चालू दे. त्या कुठलंही खंड पडायला नको हे पण सांगा. अबुरावचा कामधंदा अगदी सुरळीत राहू दे रे देवा. त्यात खंड पडू देऊ नकोस. आई, गेल्या वर्षीची उपास मारायची वेळ आली ना, ती परत आमच्यावर येऊ नको म्हणजे झालं. काय? अहो, देवाला सगळं माहिती आहे हो, पण आठवण करून द्यावी लागते. परत एकदा अशी दुश्मनाव पण वेळ येऊ नको म्हणजे झालं. बर. देवा, अबुरावच्या कुटुंबावर जशी मागच्या वर्षी उपासमारीची वेळ आली होती तशी वेळ पुन्हा कधीही येऊ देऊ नकोस रे देवा.
एकदम बरोबर बोलला ताई. वा, धन्यवाद आई. अहो आभार काय मानताय? आपल्यामुळे जर दुसऱ्यांचं दुःख हलकं होत असेल तर हे करायला काय हरकत आहे? वय वय हो आई. पण आबुराव, हा. मला सांगा, खरंच अशी परिस्थिती आली होती? अहो आता काय सांगू आई तुम्हाला. अहो कुठं काही काम मिळना, साठवलेले सगळे पैसे संपले. बायको आणि 2 पोरं, विष खायला पैसा नाही हो. अहो विष प्यायला काय म्हणताय? कुटुंब आहे हो तुमचं. नाही ते बरोबर आहे हो, पण आता पैसाच उरला नाही तर करायचं काय? खिशात 10-20 रुपये पण नाही हो. मग काय केलं तू? बँकेतनं काढलं. अच्छा, म्हणजे अकाउंटला पैसे होते तुमच्या. काय आबुराव तुम्ही पण. माझ्या अकाउंटला कुठला आलं पैसे? आता तुम्ही म्हणालात ना बँकेतून पैसे काढले म्हणून. अहो नाईलाज झाला हो माझा. अहो, काय थट्टा करता काय माझी? तुमच्याशी कशाला थट्टा करेल? अहो ह्या हाताने बँक फोडली आणि ह्या हाताने पैसा काढला. बँक फोडली. काय सांगताय तुम्ही? बँक फोडली वगैरे? हो बँक फोडली. म्हणजे तुम्ही खरंच बँक फोडली? फोडली म्हणजे फोडली, खोटं बोलत नाही, खरं सांगतोय. अच्छा, म्हणजे बँक फोडून पळालेले दिसतायचे लोक. ते तुम्ही जा इथून. हा अहो पूजा चालू आहे की. तुम्ही जा इथून. आशीर्वाद असू द्या. येतो आई. जा आधी इथून. काय माणूस आहे हा? सरळ माझ्या तोंडावर सांगतो बँक फोडली म्हणून. देवा वाचव रे बाबा या लोकांपासून. तुम्ही खूप छान ढोलकी वाजवता हो. कुठून शिकलात? आमचे सदाभाऊ पिंपळगावकर होते गुरु. सदाभाऊ पिंपळगावकर होते गुरु. अहो त्यांच्याकडेच झालं आमचं शिक्षण सुरू. मग ढोलकीला लागला रंग भरू आणि मग तमाशाही झाला सुरू. वाच, तुमच्या या ढोलकीमुळेच ना तुमचे कार्यक्रम वाजत असणार. अहो, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा कुठं कुठं गेलो मी वाजवायला. अहो कुठं कुठं गेलो मी वाजवायला. अहो कुठं कुठं गेलो मी गाजवायला. हो कुठं कुठं गेलो मी गाजवायला. कुठं कुठं गेलो मी गाजवायला. हो कुठं कुठं गेलो मी गाजवायला. तुमच्या हातात ना वेगळीच जादू आहे. अहो नुसती माझ्या हातातच नाही, माझ्या ढोलकीतच नाही जादू भारी, तर आमच्या आबूरावांची बतावणी आणि छबीची लावणी आमचं त्रिकुट झालंय भारी. वा वा वा. काका एक प्रश्न विचारू? तुम्ही तमाशात ढोलकी कशी वाजवता? कशी म्हणजे काय? अहो घातली गळ्यात ढोलकी, घातली गळ्यात ढोलकी, मारली अशी थाप की झाला तमाशा सुरू. मग तुम्हाला हे गळ्यात घालून सारखा त्रास नाही होत का हो? गळ्यात घालून त्रास? ही ढोलकी गळ्यात घालून त्रास? अहो मला सांगा, तुमच्या हातात बांगडी आहे, तुमच्या हातात घड्याळ आहे, तुमच्या गळ्यात चैन आहे, तुमच्या कानात बाली आहे, त्यानं होतो का तुम्हाला त्रास? मग कसा होईल मला माझ्या ढोलकीचा त्रास? सांगा हो त्रास. मी काय म्हणते काका? मी काय म्हणते काका? अहो मी काय बोलतेय? अहो मी काय बोलते? अहो तुम्ही काय करताय? अहो तुम्ही काय करताय? अहो मीच
अहो मीच बोलले ते बोलताय. काका 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 काका. अहो काका मी जे अहो काका मी जे बोलताय तेच तुम्ही बोलताय. अहो मी जे बोलते तेच तुम्ही बोलताय. जा बाबा, जा बाबा. मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं तुमच्याशी हो, मला नाही बोलायचं तुमच्याशी हो, मला नाही बोलायचं तुमच्याशी, मला नाही बोलायचं तुमच्याशी हो, मला नाही बोलायचं तुमच्याशी हो, मला नाही बोलायचं तुमच्याशी हो, मला नाही बोलायचं तुमच्याशी हो. वा 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही केला नमस्कार, मी केला नमस्कार, तुमचा नमस्कार केला मी स्वीकार, माझा नमस्कार करा तुम्ही स्वीकार. केला केला. बरं मी काय म्हणते बापू, ऐका 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 सांगते ऐका. बरं हे जरा थांबवा ना. हा. मी काय म्हणते, अहो तुमचे ते आबूराव. अहो ते आमचे आबूराव. अहो ते आमचे आबूराव काय, अहो आबूराव आहे त्यांचं नाव. अहो ते आबूराव त्यांनी मला बँक फोडली, हे खरं आहे का? खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. अहो त्यांनी बँक फोडली हे खरं आहे का, अहो त्यांनी बँक फोडली हे खरं आहे का. अहो काय थट्टा चालवली हो. ऐन दुपारी घरच्या घरी थट्टा कशी लावली, लावली ग बाई माझी थट्टा कशी लावली, ग बाई माझी थट्टा कशी लावली. बापू तुम्ही पण त्यांच्यातलेच एक दिसताय, म्हणून मला व्यवस्थित उत्तर देत नाही आहात. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, अर्थ नाही, तुमच्याशी बोलणंच आहे माझं व्यर्थ बाई, तुमच्याशी बोलणंच आहे माझं व्यर्थ बाई. अनन्या हिया माझी अनन्या. नंदिनी नंदिनी हे बाळा काय झालं? काय झालं बाळा? सांग मला काय झालं? हं? रडू नको. काय झालं बोल. अगं बोल ना. आई ते त्या छबीचा डान्स बघत बसले होते. आपल्या आपल्या हॉलमध्ये बैठक लावली होती आणि जमीनदारासारख्या थाटात बसून तिचा डान्स बघत होते. काय सांगतेस? बरं झालं आई की डोक्यावरती फेटा नव्हता, नाहीतर तोही उडवला असता. आम्ही तर बाई फक्त हे सिनेमात बघितलाय,
पण आज आपल्या घरात आपल्या डोळ्याने आपल्या नवऱ्याला हे सगळं करताना बघताना नाही नाही. रडू नकोस. मला हे सगळं काहीच माहित नव्हतं ग. ही सगळी माणसं आहेत ना, ही चालू आहेत ग. मी देवपूजा करत होते, तिथे तो अबू का कोडे तो आला. त्याने मला काय बाई सांगून झटकाच दिला. तो बापू का कोडे तो ऐकतो कुठे, तो सारखं वाजवतच सुटतो. जे ऐकेल ते गात सुटतो. 12 गावचं पाणी प्यायलेली माणसं आहेत ही. नंदिनी, मला एक सांग, तुला हे सगळं कोणी सांगितलं? आई, मला चंपा आहे ना, चंपू ती घेऊन गेली होती हॉलमध्ये आणि तिने मला हे सगळं दाखवलं. आई, मला खूप काळजी वाटते. अगं, नको काळजी करू बाळा. आणि चंपा सांगत होती की ती आमच्या रूम मध्ये पण गेली होती. हो, आणि यांच्याशी खूप नखरे करून पण बोलत होती. मी आहे ना, रडू नको. हे बघ, प्राजक्ता गेली ना त्यांची गाडी दुरुस्त करायला. ती बघायला गेली ना, ती गाडी होते की नाही ती. झाली ना की ही माणसं इथं निघून जातील. तू नको काळजी करू बाळा. रडायचं नाही. मी आहे ना. शांत हो, शांत हो. बस बाळ, बस. हॅलो, हा मॅम बोला. हो हो, मी तुम्हाला मेल आत्ताच पाठवलाय. नाही आला का? हो, मी चेक करून सांगते. साधारण किती डिझाईन्स असतील? अच्छा, हो मी बोलते ना समोर त्यांच्याशी. हो हो, मी सगळं कॅल्क्युलेशन करून सांगते तुम्हाला. हा, हो मॅम, हो हो, मी मेल कर. अनन्या, तुझं घरात लक्ष नाही आहे अजिबात. आता काय झालं? अगं, घरात काय चाललंय? काय? अगं, काय 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 त्या प्राजक्ताच्या पाहुण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय घरामध्ये. अच्छा, ते होय. अगं, ते हो काय, एक से एक लबाड माणसं आहेत ती. आजी, अनन्या हिया मुझी अनन्या. मला नाही ते लबाड वगैरे वाटत कोणी. हा? नाहीतर काय. अगं, ते आबूराव आणि बापूराव बोलतात काहीतरी, पण त्यांना ना बतावणी करून करून बतावणी करायची सवय लागली. त्यामुळे काही बाता मारत असतात. पण माणूस म्हणून ते चांगले आहेत ग, असं वाटतं मला. चांगली? अगं, बँक लुटलीये त्यांनी. काय? हो, अख्खी बँक फोडलीये. आजी, तू सुद्धा त्यांच्या गाव गप्पांवर विश्वास ठेवतेस का ग? अशी काय करते? त्यांनीच मला सांगितलं. वर मला असंही म्हणाले, आम्ही कशाला खोटं बोलू, आम्ही ह्या हाताने बँक फोडली म्हणून. छान, म्हणजे बँक फोडून ते मोकळे फिरतायत. अगं, सजा भोगून आले असतील ते. आजी, तू पण ना. अरे, आणि तो बापू, त्यांच्याशी काही बोलायला जा की लगे टन 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 टुणक वाजत सुटतात. आणि ती छबी, चुन्याची डब्बी नुसती. अगं, मग काय, तिथे तिथे बाबूशी काय गुलू 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 बोलत असते. आता पण कुठेतरी जाऊन बसले असतील दोघं जण गुलू गुलू बोलत. तुझी आई इतकी टेन्शन मध्ये आलीये माहितीये का तुला हे? अगं, माझ्याशी बोलताना डोळे पाणावले होते तिचे. आजी, तुला माहितीये ना,
आपली आई कशावरूनही घाबरते. बाबा कलेकडे आदराने बघतात म्हणून ती छबी जरा प्रभावित झाली असेल. आता ती तमाशात काम करत असल्या कारणाने दिलबरा, राजसा असे शब्द तिच्या तोंडात बसलेत. ते आपल्याला वेगळे वाटतात ना, इतकंच. तिला म्हणत तिचे शब्द घेऊन घरी जा. काय बोलायचं ते घरी बोल. बिलबरा म्हण. आजी हे आनंदे गप्प बस. तू पण डाळ. छबी, अव तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन माझी कला बघितलीत त्याबद्दल लय लय आभार सरकार. अहो सरकार काय, मी काय गव्हर्नमेंट आहे का? अहो आमची भाषाच ही लावणीची सरकार. पुन्हा सरकार? अहो मला म्हणू सरकार. मग काय म्हणू? तुम्ही सरकार बदल सर, मी काय कार नाहीये ना. हा, आणि तुला कार लावलं ना सगळं बिघडतो. तुमचं कार मुळे बिघडतंय. आमची तर कारच बंद पडली आहे बघा. तुम्ही बोला ना सरकार. अहो छबी, मी तुम्हाला सर म्हणेन पण एका अटीवर बघा. कोणत्या? तुम्ही यापुढे मला आवाजावं नाही करायचं, चालेल का? अहो छबी, मी ठीक आहे. छबी, तू खूप सुंदर लावणी नाचते. धन्यवाद सर. लावणी आपली लोककला. ही लोककला तुम्ही मंडळींनी जिवंत ठेवली. आज लावणी कुठे सादर होत नाही. वस्त्यांमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये, टीव्ही, सिनेमा, कुठे कुठे लावणी सादर होत नाही. सगळीकडे लावणी सादर होते. एवढंच काय, देशाबाहेरही लावणी फार पॉप्युलर आहे. म्हणूनच तर फॉरेनर लावणी शिकायला इथे येतात आपल्या देशात. वय सर, हे बरोबर बोललात तुम्ही. आपल्याकडे लावणीला एक परंपरा आहे. राम जोशी, कोनाजी पाळ, हे बापूराव, त्यांच्यासोबतच पी सावळाराम, गदिमा यांच्याही नावाचा उल्लेख करता येईल. आणि याच परंपरेतील तू एक दिलखुलास, मनमोकळी, गोड मुलगी आहेस छबी. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी घरी